नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिटर्मिनंट्स अँड मॅट्रायसेस या चॅप्टरमधील एक्सरसाइज 4.2 यातील फर्स्ट क्वेश्चन विदाउट एक्सपांडिंग इव्हॅल्युएट दी फॉलोइंग डिटर्मिनंट्स। पहा, येथे आपल्याला एक डिटर्मिनंट दिलेला आहे, हे इव्हॅल्युएट करायचं आहे म्हणजे याची व्हॅल्यू काढायची आपल्याला, परंतु कंडिशन काय आहे विदाउट एक्सपांडिंग। आपण यापूर्वी डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढताना एक्सपान्शन केलेलं आहे, म्हणजे हा एलिमेंट आपण प्लस घेणार, हा मायनस घेणार, हा प्लस घेणार, नंतर हे आपण डिटर्मिनंट घेणार, हे आपण पाहिलेलं आहे एक्सरसाइज 4.1 मध्ये। परंतु ती प्रोसेस येथे आपल्याला अप्लाय करायची नाही आहे, म्हणजे विदाउट एक्सपान्शन विदाउट एक्सपांडिंग ह्याची व्हॅल्यू काढायची आहे। पहा, आपण ज्या प्रॉपर्टी पाहिलेल्या आहेत त्या प्रॉपर्टीज येथे आपल्याला अप्लाय करायच्या आहेत। पहा, डिटर्मिनंटच्या प्रॉपर्टीज आपण त्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ केलेला आहे, तो व्हिडिओ पहा म्हणजे सर्व प्रॉपर्टीज तुमच्या लक्षात येतील। पहा, येथे आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे या डिटर्मिनंटची। लेट सपोज हे डिटर्मिनंट डी आहे, हे ॲज इट इज लिहून घेऊ आपण। ए बी सी कॉलम याप्रमाणे आहे, बी प्लस सी, सी प्लस ए आणि ए प्लस बी। आपल्याला माहिती आहे दोन रो किंवा दोन कॉलम जर आयडेंटिकल असतील म्हणजे एलिमेंट सेम असतील तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 असते, बरोबर आहे। तर आपल्याला दोन कॉलम किंवा दोन रो हे आयडेंटिकल करता येतील का? बी प्लस सी आणि येथे ए आहे, बरोबर आहे। सी प्लस ए तर येथे बी आहे, ए प्लस बी तर येथे सी आहे। म्हणजे या कॉलममध्ये जर आपण हा कॉलम ॲड केला तर ए प्लस बी प्लस सी होईल, मग येथे पण ए प्लस बी प्लस सी होईल, येथे पण ए प्लस बी प्लस सी होईल, बरोबर आहे। येथे बी आणि सी आहे तर येथे ए आहे, म्हणजे तिघांची ॲडिशन ए प्लस बी सी होईल, ए प्लस बी प्लस सी होईल। त्याप्रमाणे तीनही हे एलिमेंट सारखे करता येतील आपल्याला जर या कॉलममध्ये हा कॉलम ॲड केला। हा थर्ड कॉलम आहे आणि हा सेकंड कॉलम आहे, बरोबर आहे। बाय आपल्याला काय करायचं आहे, थर्ड कॉलममध्ये चेंज करायचं आहे। हा कॉलम थर्ड आहे म्हणजे C3ला आपण याप्रमाणे कन्वर्ट करणार। कसं करणार, C3 हा कॉलम त्यामध्ये ॲड करणार हा C2 कॉलम। C3 कॉलममध्ये आपल्याला चेंज करायचं आहे। C3 चेंजेस काय चेंज होत आहे, C3च्या एलिमेंटमध्ये C2चे करस्पॉन्डिंग एलिमेंट ॲड करायचे आपल्याला। म्हणजे डीची व्हॅल्यू कशी मिळेल आपल्याला, C3ला चेंज करायचं आहे। हा थर्ड कॉलम आहे म्हणजे हे दोन कॉलम ॲज इट इज, हे या कॉलममध्ये बदल करणार नाही आपण, हे ॲज इट इज। आता येथे काय करायचं आहे आपल्याला, C3 कॉलममध्ये काय करायचं आहे, C3चे एलिमेंट प्लस C2चे एलिमेंट करस्पॉन्डिंग, याचा करस्पॉन्डिंग हा आहे, बरोबर आहे। म्हणजे ए प्लस बी प्लस सी दोघांची ॲडिशन, येथे काय लिहिणार ए प्लस बी प्लस सी, बरोबर आहे। या कॉलममध्ये हा कॉलम ॲड केला तर सी प्लस ए प्लस बी म्हणजेच काय ए प्लस बी प्लस सी होईल। ही पण ॲडिशन काय होईल ए प्लस बी प्लस सी, ए प्लस बी प्लस सी असं लिहिता येईल आपल्याला। कशामुळे केलं आपण, तर येथे आपल्याला काय करता येईल, आता ए बी सी येथे आहे, येथे आहे, येथे पण आहे, म्हणजे या कॉलममध्ये आपल्याला ए बी सी कॉमन काढता येईल। पहा, डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी मिळणार आहे, इक्वल टू, आता आपण ए प्लस बी प्लस सी एवढी टर्म कॉमन काढू तर येथे काय राहील, येथे आपण काहीच केलेलं नाही, हे ॲज इट इज ए बी सी, बरोबर आहे। ए प्लस बी प्लस सी कॉमन काढल्यामुळे येथे 1 होईल, येथे 1 होईल, येथे 1 होईल, बरोबर आहे। आता या डिटर्मिनंटमध्ये दोन कॉलम सारखेच आहेत, हा कॉलम आणि हा कॉलम, बरोबर आहे। म्हणजे एलिमेंट सारखेच आहेत तर त्याची व्हॅल्यू किती असते, त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 असते। हे ॲज इट इज ए प्लस बी प्लस सी याची व्हॅल्यू किती येईल, 0 येईल, इंटू 0, बरोबर आहे। रिझन काय लिहिणार आपण, हा कॉलम फर्स्ट आणि हा कॉलम थर्ड, म्हणजे कॉलम फर्स्ट अँड कॉलम थर्ड आर आयडेंटिकल, त्यांचे एलिमेंट सारखेच आहेत म्हणजे आयडेंटिकल। 0 इंटू समथिंग म्हणजे काय होईल, 0च होईल। म्हणजे या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती मिळत आहे आपल्याला, 0 येत आहे। पहा, एक्सपान्शन न करता आपण व्हॅल्यू काढलेली आहे, जरी आपण एक्सपान्शन केलं तरी आन्सर आपल्याला हेच मिळणार आहे। नेक्स्ट
सब क्वेश्चन सेकंड पहा, इथे 6x आहे, येथे 9x, येथे 12x. कोणतेही दोन रो किंवा कॉलम आपल्याला इक्वल करता येतील का? येथे 2 आहे, जर आपण इथे 3xने डिवाइड केलं या नंबरला, पहा या तीनही नंबरमधून आपण 3x कॉमन काढला, 3x कॉमन काढला तर येथे काय होईल? 2 होतील. बरोबर आहे. येथे काय राहील? 3 राहतील आणि येथे 3x कॉमन काढल्यामुळे 4 होतील. म्हणजे 2, 3, 4 तेच एलिमेंट आहेत फर्स्ट रोचे. म्हणजे फर्स्ट आणि थर्ड रो आपल्याला आयडेंटिकल दाखवता येईल, इक्वल दाखवता येईल. दोन रो जर इक्वल असतील, आयडेंटिकल असतील, त्यांचे एलिमेंट सारखेच असतील तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0. इथे लिहिणार आपण सोल्युशन लेट डी इक्वल टू असं लिहून घ्या. नंतर लेट 3x कॉमन, लेट 3x बी कॉमन फ्रॉम R3 मधून आपण 3x कॉमन काढू. 3x बाहेर घेणार आपण डिटर्मिनंटच्या, बदल करायचा आहे आपल्याला R3 मध्ये. म्हणजे हे दोन रो ॲज इट इज 2, 3, 4, 5, 6, 8. 3x कॉमन काढल्यामुळे येथे 2 होतील. बरोबर आहे. 3x कॉमन काढल्यामुळे येथे 3 होतील. 3x कॉमन आहे म्हणजे येथे 4 होतील. पहा 2, 3, 4, 2, 3, 4 म्हणजे हा रो आणि हा रो आयडेंटिकल आहे, व्हॅल्यू सारख्याच आहेत. इक्वल टू म्हणजे या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आहे? 0. दोन रो किंवा दोन कॉलम सारखेच असतील तर व्हॅल्यू 0 लिहायची डिटर्मिनंटची. ती आपली प्रॉपर्टी आहे. इथे रिझन लिहा R1 अँड R3 फर्स्ट रो आणि थर्ड रो आर आयडेंटिकल. त्यामुळे ह्याची व्हॅल्यू 0 आहे. 3x इंटू 0 म्हणजे 0. नेक्स्ट सब क्वेश्चन थर्ड, याची व्हॅल्यू काढायची आपल्याला विदाउट एक्सपान्शन. येथे 65 आहेत, 75, 86. तर कोणते दोन कॉलम किंवा रो आपल्याला इक्वल करता येतील का? येथे काय करा, हे 7 आहेत, येथे 65 आहेत. पहा 65ला जर आपण 7ने डिवाइड केलं तर आन्सर काय मिळेल आपल्याला? तर 9ने कंप्लीट डिवाइड होतील. बरोबर आहे. आणि रिमाइंडर 2 उरणार आहे. बरोबर आहे. म्हणजे याप्रमाणे आन्सर मिळेल आपल्याला. म्हणजे 9चा भाग जाईल परंतु रिमाइंडर 2 मिळेल. 75 आहेत, याला जर आपण 8ने डिवाइड केलं म्हणजे आपण काय करत आहोत? कॉलमचा विचार करत आहोत. याचा करस्पॉन्डिंग हा एलिमेंट आहे. 75ला 8ने डिवाइड करू आपण. 9ने कंप्लीट डिवाइड होतील. बरोबर आहे. आणि रिमाइंडर 3 उरेल. 8ने आपण डिवाइड केलेलं आहे. म्हणजे काय राहत आहे? रिमाइंडर 3 येत आहे. पहा इथे 2 रिमाइंडर येत आहे, येथे 3 रिमाइंडर येत आहे. 86ला आपण 9ने डिवाइड करू तर 9ने कंप्लीट डिवाइड होतील आणि येथे 5 उरतील आणि 9ने डिवाइड केलेलं आहे. म्हणजे रिमाइंडर 5 उरणार आहे. येथे 5 मिळेल. हेच एलिमेंट आहेत 2, 3 आणि 5. 2, 3 आणि 5 म्हणजे फर्स्ट आणि थर्ड हे दोन कॉलम आपल्याला इक्वल दाखवता येतील. परंतु याप्रमाणे अरेंजमेंट करावी लागेल आपल्याला. म्हणजे आपल्याला थर्ड रो फर्स्टप्रमाणे करायचा आहे. म्हणजे आपण काय करणार? हा रो सेकंड आहे आणि हा रो थर्ड आहे. आपल्याला थर्ड रोमध्ये चेंज करायचा आहे. बरोबर आहे. बाय थर्ड रो आपल्याला चेंज करायचा आहे. थर्ड रोला आपण कसं कन्वर्ट करणार? येथे आपण डिव्हिजन केलेलं आहे, येथे मल्टिप्लिकेशन करू आपण. हा नंबर मोठा आहे म्हणजे C3 मधून मायनस करू आपण. C3 मधून मायनस काय करणार आपण? 9 टाइम्स. येथे पण 9ने डिवाइड होत आहे कंप्लीट नंबर 9, 9 म्हणजे 9 टाइम्स C2. बरोबर आहे. या नंबरमधून 9 टाइम्स हा नंबर मायनस करू म्हणजे काय मिळेल? इक्वल टू येथे असं लिहा लेट, पहिली स्टेप ही लिहा D इक्वल टू, नंतर ही Dची व्हॅल्यू आहे. C3 मध्ये चेंज करायचं आहे. म्हणजे हे दोन कॉलम ॲज इट इज 2, 3, 5 हे ॲज इट इज, यात बदल नाही आहे. हे आधी लिहून घ्या असे. आता C3 मध्ये काय करणार आपण? C3चा एलिमेंट 65, यातून मायनस करणार आपण 9 टाइम्स C2चा एलिमेंट, याचा हा करस्पॉन्डिंग
म्हणजे 9 टाइम्स C2, याला 9ने मल्टिप्लाय करू 63 होतील, बरोबर आहे. C3ची व्हॅल्यू 75, यातून मायनस करणार हा करस्पॉन्डिंग एलिमेंट 9 टाइम्स 72. C3 मायनस करणार 9 टाइम्स म्हणजे 81, हे 86 आहेत, सॉरी, याप्रमाणे, बरोबर आहे. पहा, हे ऑपरेशन आपण येथे अप्लाय केलेलं आहे. याची व्हॅल्यू काढू, इक्वल टू हे 27 ही सबट्रॅक्शन 2 होणार आहे, 38 हे ॲज इट इज, हे 3 होतील, 59 ही सबट्रॅक्शन 5. त्यामुळे काय झालेलं आहे, हा फर्स्ट कॉलम आणि थर्ड कॉलम आयडेंटिकल झालेले आहेत, बरोबर आहे, सारखेच झालेले आहेत, इक्वल व्हॅल्यू आहेत. मग येथे लिहिणार आपण इक्वल टू, याची व्हॅल्यू किती मिळेल, 0. रिझन काय लिहिणार आपण, C1 आणि C3 आर आयडेंटिकल, C1 अँड C3 आर आयडेंटिकल. आयडेंटिकल म्हणजे ते एलिमेंट सारखेच आहेत, आयडेंटिकल. फक्त येथे मोठ्या नंबरमधून हा नंबर आपण किती टाइम्स मल्टिप्लाय केला म्हणजे आपल्याला हा एलिमेंट मिळेल याचा विचार केलेला आहे आपण. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2, प्रूव्ह दॅट. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, ही LHS आणि ही RHS इक्वल आहे म्हणून प्रूव्ह करायचं आहे. प्रूव्ह, याचं सोल्युशन कसं लिहिणार आपण, LHS इक्वल टू, ही LHS आहे, येथे आपण ऑपरेशन काय करू, येथे x + y आहे, तर आपल्याला इथे x फक्त आला पाहिजे, म्हणजे y जास्तीचा आहे, y + z, येथे y आहे, z जास्तीचा आहे, z + x, येथे z आहे, x जास्तीचा आहे. पहिल्या स्टेपमध्ये आपण काय करू, बाय हे ऑपरेशन करू. R1 मध्ये काय करू आपण, R1 + R2 + R3 करू. म्हणजे R1 या रोमध्ये, पहिल्या रोमध्ये आपल्याला चेंज करायचं आहे, तेथे चेंज काय करायचं आपल्याला, R1 R2 R3 तिघांची ॲडिशन या फर्स्ट रोमध्ये लिहायची आहे. LHS कशी होईल त्याप्रमाणे, देअरफॉर LHS इक्वल टू, R1 मध्ये चेंज करायचं आहे, म्हणजे तीनही रो आपल्याला ॲड करायचे आहेत. करस्पॉन्डिंग एलिमेंट, याचा करस्पॉन्डिंग हा होईल, याचा हा होईल, बरोबर आहे. म्हणजे x + y, z + x, y + z, प्रत्येक एलिमेंट 2 टाइम्स आहे, बरोबर आहे. म्हणजे आपण 2 कॉमन काढू आणि x + y + z या तिघांची ॲडिशन काय होईल, 2 कॉमन येतील, x + y + z, बरोबर आहे. हे ऑपरेशन पहिल्या रोमध्ये आपल्याला चेंज करायचं आहे, पहिला रो हा आहे, मग इथे पण काय होईल, 2 टाइम्स x आहे, 2 टाइम्स y आणि 2 टाइम्स z आहे, म्हणजे येथे 2 कॉमन काढू, x + y + z असं लिहिता येईल आपल्याला. प्रत्येक स्टेप केली तर आपल्याला आन्सर खूप मोठं होईल, हे समजून घ्या. हे डायरेक्ट लिहिलेलं आहे आपण, आणि येथे पण काय होईल, 2 कॉमन येतील आणि ॲडिशन होईल, बरोबर आहे. फक्त पहिल्या रोमध्ये आपल्याला चेंज केलेलं आहे, म्हणजे हे रो ॲज इट इज, यामध्ये काही चेंज येणार नाही. x + y, y + z, बरोबर आहे. y + z, z + x आणि x + y. इक्वल टू, येथे 2 आणि 2 आहेत फर्स्ट रोमध्ये, ते आपण कॉमन काढू, म्हणजे डिटर्मिनंटच्या बाहेर येतील, बरोबर आहे. ते 2 कॉमन काढले तर येथे x राहील + y + z, बरोबर आहे. 2 कॉमन काढलेले आहेत म्हणजे x + y + z, 2 कॉमन आहेत म्हणजे x + y + z राहील, आणि हे ॲज इट इज z + x, y + z, x + y, z + x, येथे y + z, x + y. इथे 2 आलेले आहेत, बरोबर आहे. RHSचे 2 आलेले आहेत, RHSला 2 पाहिजे, 2 आलेले आहेत. येथे फक्त x पाहिजे, परंतु येथे x + y + z आहे, म्हणजे या 2 टर्म नको आपल्याला. येथे y पाहिजे, येथे म्हणजे x आणि z नको आपल्याला, येथे z पाहिजे, म्हणजे x आणि y नको. आता
ही टर्म, या दोन टर्म आणि ह्या टर्म थर्ड रोमध्ये आहेत वाय प्लस झेड, बरोबर आहे. म्हणजे यातून हे मायनस करू आपण, म्हणजे फक्त एक्स राहील, एक्स आणि झेड म्हणजे यातून हे मायनस करू आपण, बरोबर आहे. फर्स्ट रोमधून थर्ड रो मायनस करू म्हणजे आपल्याला एक्स मिळेल, येथे फक्त वाय मिळेल, येथे फक्त आपल्याला झेड मिळणार आहे, बरोबर आहे. आता ऑपरेशन कोणतं घेऊ आपण, बाय फर्स्ट रोला चेंज करू आपण, R1 मध्ये चेंज करायचा, बदल करायचा आपल्याला, म्हणजे R1 मधून मायनस करू आपण R3, बरोबर आहे. R1 मधून R3 मायनस करू. आता पुढे लिहितो, म्हणजे काय राहील, इक्वल टू, हे ऑपरेशन करणार आपण, हे वाय आणि झेड हे मायनस होतील, फक्त एक्स राहील, येथे एक्स राहील, येथे वाय राहील आणि येथे फक्त झेड राहील. आणि हे रो ॲज इट इज, कारण फक्त R1 मध्ये चेंज केलेला आहे आपण, R2 आणि R3 ॲज इट इज, झेड प्लस एक्स. अक्षर समजून घ्या, इथे आता स्पेस कमी आहे आपल्याला, वाय प्लस झेड, एक्स प्लस वाय, झेड प्लस एक्स आणि वाय प्लस झेड, एक्स प्लस वाय. आता 2 आलेले आहेत, या 3 टर्म आलेले आहेत. आता फक्त येथे झेड पाहिजे आपल्याला, येथे झेड प्लस एक्स आहे, बरोबर आहे. एक्स नको आहे आपल्याला, येथे एक्स पाहिजे, वाय नको आहे. पहा, म्हणजे आपण काय करू, या रोमधून हा रो मायनस करू, बरोबर आहे. एक्स मायनस केला म्हणजे फक्त झेड राहणार आहे, येथे एक्स, वाय मायनस केला म्हणजे फक्त एक्स राहील. वाय म्हणजे R2 मध्ये चेंज करू आपण, R2ला काय करू आपण, या R2 मधून R1 मायनस करू, R2 मायनस R1, R2 मधून R1 मायनस करू आपण, म्हणजे इक्वल टू काय मिळेल आपल्याला, फक्त R2 मध्ये बदल करायचा आपल्याला, म्हणजे फर्स्ट आणि थर्ड रो ॲज इट इज, हे ॲज इट इज, फर्स्ट रो R2 मध्ये चेंज करायचा आहे, यातून हा मायनस करायचा आहे, म्हणजे एक्स एक्स कॅन्सल होतील, फक्त झेड राहील, वाय वाय कॅन्सल होतील, फक्त एक्स राहील, झेड झेड कॅन्सल होईल, फक्त वाय, बरोबर आहे. आणि थर्ड रो ॲज इट इज, वाय प्लस झेड, झेड प्लस एक्स, एक्स प्लस वाय. आता काय करायचं आपल्याला, हे 2 रो आलेले आहेत, बरोबर आहे. आता येथे आपल्याला काय पाहिजे, वाय पाहिजे, झेड नको आहे आपल्याला, झेड येथे आहे, म्हणजे येथे आपल्याला झेड पाहिजे, एक्स नको आहे, म्हणजे या रोमधून आपण हा रो काय करू, मायनस करू, बाय हा रो थर्ड आहे R3, R3ला आपण चेंज कसं करणार, R3 मध्ये बदल करायचा आपल्याला, R3ला आपण चेंज करत आहोत, हा ॲरो म्हणजे R3 मध्ये चेंज करत आहोत. काय चेंज करायचं आपल्याला, R3 मधून, म्हणजे नवीन येणारा रो आपल्याला या फॉर्ममध्ये लिहायचा आहे, R3 मधून आपण R2 मायनस करणार, फक्त R3 मध्ये, हे 2 रो ॲज इट इज, बरोबर आहे. म्हणजे इक्वल टू, हे ॲज इट इज, एक्स वाय झेड ॲज इट इज, झेड एक्स आणि वाय ॲज इट इज. यातून हे मायनस केले आपण, तर हे कॅन्सल होतील, झेड झेड, एक्स एक्स कॅन्सल होतील, वाय वाय कॅन्सल होईल, म्हणजे काय राहील, वाय झेड एक्स राहील, वाय झेड एक्स. सॉरी, हे 2 आपण कॉमन काढलेले आहेत, हे 2 ॲज इट इज येणार आहेत, असे प्रत्येक वेळी लिहित राहा. हे 2 आपण कॉमन घेतलेले आहेत, बरोबर आहे. हीच आपली RHS आहे, बरोबर आहे. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.